बार्शी तालुक्यातील पांगरी इथं मध्यरात्री दुचाकी चोरीची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पांगरी एसटी स्टँड परिसरातील प्रगती बुक डेपो समोर उभी असलेली युनिकॉर्न दुचाकी 3 चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दुचाकी चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. 3 संशयित चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झालाय. मध्यरात्रीच्या सुमारास 3 जण परिसरात आले. त्यांनी संधी साधत दुचाकी चोरी केली आणि तिथून पसार झाले. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी थेट पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिल्याचं चित्र निर्माण झालं. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही आता प्रश्न आहे तो पांगरी पोलिसांच्या पुढील कारवाईचा. सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांची ओळख पटवून त्यांना तातडीने जेरबंद केलं जाणार का? चोरीला गेलेली दुचाकी किती दिवसात हस्तगत होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. दरम्यान पांगरी परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांच्या वाहनांची सुरक्षा हा गंभीर प्रश्न बनतोय. पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी किती प्रभावी आहे? चोरट्यांना पोलिसांचा धाक आहे की नाही असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. सीसीटीव्ही मध्ये संशयित कैद झाले. आता चोरट्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पांगरी पोलिसांची आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस किती वेगानं कारवाई करतात आणि चोरट्यांना कधी बेड्या ठोकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.